तेवढ्यात महेश भाऊ म्हटलं एक व्हिडिओ तरी काढू. महेश भाऊला दिला मोबाईल, व्हिडिओ काढला महेश भाऊनं. उमेश म्हटला मी मागून व्हिडिओ काढतो, बाहेरचा व्ह्यू पण दाखवतो. मग उमेशने मोबाईल घेऊन बाहेरचा व्ह्यू पण दाखवला. तोपर्यंत आम्ही गेलो पुणे स्टेशनला. पुणे स्टेशनला पोचल्यानंतर आम्हाला दिसला आपला ध्वजला पण थोडंसं व्हिडिओमध्ये घेतलं. मग आम्ही इकडे तिकडे पाहिलं थोडंसं, आम्हाला काय ते काही दिसेना. मग ते दोघे गेले होते थोडंसं बाहेर. मग ते येईपर्यंत आम्ही थांबलो. नंतर केला उमेशने कॉल केल्यानंतर बघा त्यांची रिॲक्शन काय येते, ते काय बोलतायत बघा, ऐका. अरे ट्रेन बघायची, किती वाजले काय वाजले. त्यानंतर आपले भाऊ अर्धा तासानंतरच आले. उमेशला म्हटलं व्हिडिओ तू काढ, मी यांच्याशी थोडंसं बोलतो. उमेशने व्हिडिओ चालू केला. उमेशला म्हटलं यांच्यामुळे आपली एकची ट्रेन मिस झालेली आहे. तोपर्यंत महेश लगेच बोलतोय की नाही आमच्यामुळे नाही झाली, तुमच्यामुळे झाली. दीपक भाऊ म्हणतोय झाली कोणामुळे, चला जाऊया. उमेश बोलतोय की चला तिकीट काढूया. मी म्हटलं चला. तिकीट घराकडे गेलो आम्ही. तिकिटाला काही एवढी गर्दी नव्हती, त्यामुळे आम्हाला लगेच तिकीट भेटले. आम्ही चाललो प्लॅटफॉर्मकडे. प्लॅटफॉर्म कोणालाच काही समजत नव्हतं, कोणत्या प्लॅटफॉर्मला गाडी लागते काय. मग प्लॅटफॉर्मवरती गेल्यानंतर महेशला लागली भूक. महेश गेला चिप्स घ्यायला. महेश आणि त्याच्यानंतर मला बोलतो उमेश की तुला खायचं आहे का. मी म्हटलं नको रे बाबा. त्याच्यानंतर दीपक पण गेला. दीपक बोला की ठीक आहे मला पण भूक लागली आहे, खाऊया. तर भेटू मित्रांनो पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.